नमस्कार मंडळी, वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण बनवूया पौष्टिक अशी बीटची चटणी. तर बीटची चटणीसाठी काय काय साहित्य लागतं ते तुम्हाला मी सांगते. ही झटपटाची रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा. सर्वप्रथम बीट घेतलं मी एक. आता हे बीट आपल्याला कापून साल काढून घ्यायची वरची आणि हे किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे. तुम्ही ह्याचे तुकडे करूनही मिक्सरला बारीक वाटून घेतलात तरी चालेल. जसं तुम्हाला शक्य होईल तसं करू शकतात तुम्ही. ते किसून घेतलं आहे. तर हे आपल्याला काही शिजवायचं नाही किंवा काय नाही. बीट खायचा असाच कंटाळा करतात ते अशी नक्की रेसिपी घरी करा, सगळ्यांनाच आवडेल. तर ह्याच्यामध्ये मी बीट झालं एक घेऊन किसून. तर इथे मी कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ताही आरोग्याला पौष्टिक असतो. लसूण घेतले, लसूण मी साल काढून ठेचून घेतले बारीक करून. जिरं घेतले आणि डाळ घेतली मी ही. तर इथे चवीनुसार मीठ, एक हिरवी मिरची. एक कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी रेसिपी आहे. तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे, हे किसलेलं ओलं खोबरं आहे. आता इथे हे सगळं साहित्य आपण मिक्सरला एकदा बारीक वाटून घेऊया. म्हणजे चटणी जशी आपण बारीक वाटतो त्याप्रमाणेच बारीक वाटून घ्यायची. जास्त जाडसर ठेवायचं नाही, मस्तपैकी बारीक वाटून घ्यायची. ही रेसिपी नक्की घरी सगळ्यांना आवडेल एकदा केल्यानंतर. एव्हा मस्तपैकी बारीक झालं सगळं आपलं मिश्रण, एक जीव पण मस्त झालं आहे. ही झाली आपली चटणी तयार.